त्यांच्या ज्या मुलाखती असायच्या किंवा त्यांच्या ज्या अशा एक गोड प्रतिक्रिया असायच्या त्याही खूप छान होत्या. तर त्यांची अशीच एक मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये म्हणजे एका मुलाखत नाहीये खरं तर ती एका इव्हेंटमध्ये असं झालेलं होतं की राज ठाकरे मागे बसलेत, समोर आशा भोसले बोलायला उभ्या राहिल्या आणि त्यांनी असं सांगितलं की आज मी इथे आले, आता खरं मी तशी दमलेली आहे किंवा माझं आता वय झालंय त्याच्यामुळे फारशी मी बाहेर पडत नाही, पण मला राजनी बोलवलं आणि त्यामुळे मी याच्यासाठी आले, कारण ज्या वेळी म्हणजे ज्या काळात कुणालाच काहीच मिळत नव्हतं, कदाचित कोविड काळाचा हा संदर्भ असावा, त्यावेळेला राजनी माझ्या घरी 12 पापलेट मोठेच्या मोठे पाठवले होते आणि अशा व्यक्तीला मी नाही कसं म्हणणार, माझा तो मित्र आहे, अशा पद्धतीनं त्यांनी राज ठाकरेंबद्दलची आठवण त्यावेळी सांगितलेली होती. आणि राज ठाकरेंनी सुद्धा आशाताईंबद्दल कळल्यानंतर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे, ट्विट एक त्यांनी केलेलं आहे. ते काय म्हणाले ते आपण बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाऊन आशाताईंचं शेवटचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा त्यावेळेला तिथं पोहोचलेले होते. राज ठाकरेंनी सुद्धा परिवाराची भेट घेतलेली आहे आणि आशाताईंचं शेवटचं दर्शन जे आहे ते त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आशाताई द लास्ट एम्परर अशी एक ट्विट जे आहे ते केलेलं आहे आणि त्या दोघांचा फोटो आहे त्यावेळेसचा, तो त्यांनी ट्विट केलेला आहे. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या 1-2 भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हटलं होतं की लता दीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्डो द विंची आणि मायकल अँजेलो आहात. लिओनार्डो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीची आखीव रेखीवपणा, जबरदस्त ठेराव आणि एक सरकण जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट आदर्शवत वाटत राहतं. तर मायको अँजेलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लढिवाळपणा आहे आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्याचं आहे. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हटल्यावर थोडा बेधडकपणा झुगारून देण्याची तीव्र असणारच, हे सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं. आणि पुढे त्यांनी विविध त्यांच्या ज्या आठवणी आहेत आशा भोसलेंसंदर्भातल्या त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आशाताईंचं आयुष्य हे अर्थातच खडतर होतं.